माझं यशवंतनगर या ठिकाणी 6.5 गुंठ्याचं क्षेत्र आहे. तरी आपण बघू इच्छिता याने माझं दुकान बंद आहे या उद्देशाने चोर मार्गाने येऊन या माझ्या प्लॉटमध्ये पूर्ण अतिक्रमण केलेलं आहे. याच्यामध्ये खोल्या काढून त्यांना सरकारला किंवा शासनाला असं दर्शवायचं की इथं मी पहिले राहत होतो. हे सगळं चोऱ्या लबाड्या करून जागा बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हा माने दिलीप सूर्याजी माने याचे हा त्याचा बंधू व त्याची 2 मुलं आम्हाला वारंवार नाहक त्रास व जीव मारण्याची धमकी, त्यांच्याकडे रिव्हॉल्वर असते, रिव्हॉल्वरने गोळ्या घालतो, अशा आम्हाला 2 ते 3 वेळा धमकी दिलेली आहे. तुम्ही जर काय त्रास द्यायचा प्रयत्न केला किंवा दिला तर साहेब मी इथं डिझेल आणून ठेवलंय, मी अकलूज पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मी आत्महत्या करणार आहे व दहन करणार आहे. नमस्कार. टाइम्स नाईट न्यूज नेटवर्कमध्ये आणि अकलूज एक्सप्रेसमध्ये मी नौशाद मुलाने आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज यशवंतनगर या ठिकाणी आहोत. येण्याचं कारण असं की याच यशवंतनगरमध्ये ज्यावेळेस एका दुकानाच्या समोर 10 बाय 10चा मोठा फलक लावलेला आहे आणि त्या फलकवरती शिंदे नामक व्यक्तीने तो हा फलक लावलेला आहे. हे पाठीमागची प्रॉपर्टी ही शिंदे यांची आहे, यांचा 7/12 आहे. मात्र माने म्हणून जे आहेत ते माने कुटुंबाकडून अथवा माने बंधूंकडून या शिंदे कुटुंबांना जीवाचा धोका असल्याचं ते बोलतायत. नक्की काय कारण आहे हेच जाणून घेण्याकरता आज आपण त्या शिंदे कुटुंबाकडे आलो. नमस्कार. नमस्कार. काय हे तुम्ही जे फलक लावलंय म्हणजे याचं काय मूळ कारण काय आणि हे कशासाठी लावलंय? नमस्कार. मी लक्ष्मण शंकर शिंदे, शिंदे डेअरी या व्यवसायाचा सर्वेसर्वा. माझं ऑथोराइज दुकान भाजी मंडी शिंदे डेअरी या ठिकाणी जुने स्टँडपाशी आहे. तरी माझा लहान भाऊ नागेश शंकर शिंदे हा या व्यवसायाचा यशवंतनगर शाखेचा मालक आहे. आमच्या कुटुंबासाठी व उदरनिर्वाहासाठी मी व माझा बारका भाऊ या ठिकाणी व्यवसाय करतो. हे दुकान माझं गेले 5 वर्ष झाले या ठिकाणी चालू आहे. आम्ही देवदर्शनासाठी गेले असता माने या कुटुंबांनी या जागेवर अतिक्रमण केलं व हे जागा बळकवण्याचा प्रयत्न केला. नंतर आम्ही तुकोबा महाराजांची पालखी अकलूजमध्ये आले असता वारकऱ्यांसाठी आम्ही चहा बिस्किटाची सोय केली व आम्हाला असं निदर्शनास आलं की आमचं जे दुकान आहे जुनं ते थोडं कमी पडत आहे व्यवसायासाठी. तरी आम्ही सकाळी 5:30-6 वाजता वारकऱ्यांची सोय व्हावी यासाठी आम्ही या दुकानात येऊन थोडासा माल भरला व वारकऱ्यांना आम्ही चहा व बिस्किटाचा अल्पोपहार ठेवला. तरी सदरचा आमचा हे वारकऱ्यांना नाश्ता व चहा देत असताना हे माने कुटुंब यांनी पाहिलं व आम्हाला दमदाटी व शिवाय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या असं म्हणणं आहे की ही जागा आमची आहे. तरी आम्ही न्यायालयामध्ये सगळ्या गोष्टी लढून ह्या जागेचं सर्व कायदेशीर गोष्टी आम्ही सगळ्या फॉलो केलेल्या आहेत. तरी मी आपल्याला दाखवू इच्छितो या कोणत्या न्यायालयामध्ये तुमचं हे प्रकरण सध्या सुरू आहे? आमचं हे प्रकरण दिवाणी न्यायालयामध्ये चालू आहे. तरी 2 ते 3 कोर्टामध्ये आमच्याकडून आमच्या बाजूने निकाल लागलेले आहेत. त्याची ही सर्व मोठी प्रत 30 पानाची प्रत आम्ही ही 10 बाय 10च्या बॅनरवर बाहेर लावलेली आहे. तरी माने कुटुंब धनदणका माणूस आहे. तो लोकांच्या इथं काम करत असून 2 नंबरचा व्यवसाय करून तसेच स्टीलचा व्यवसाय करत असून त्यांनी त्यामध्ये पक्की बिलं न देणं, ऑनलाईन पैसे न घेणं या मार्फत आणि प्लॉटिंगचा व्यवसाय लोकांच्या जागा बळकावून त्यांनी खूप पैसे कमवलेले आहेत. त्या पैशाच्या जोरावर तो सर्व सरकारी यंत्रणा व अधिकारी हाताळून तो आम्हाला या जागेतून निघा आणि दमदाटी करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही वारंवार अकलूज पोलीस स्टेशन DYSP यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला पण साहेब याची आमची कोणी दखल घेतली नाही. याच्या आमच्याकडे पोच आहेत. बरं, मला एक सांगा, आता आपल्याकडे जो निकाल आहे तो कोर्टाचा आहे का आणि तो कुणाच्या बाजूने? कोर्टाचा निकाल हा नागेश शंकर शिंदे राहणार अकलूज याच्या नावाने आहे. माझा लहान भाऊ आहे तो. त्याच्या निकालाची प्रत ही आम्ही वारंवार सर्व शासकीय अधिकारी लोकांना दिलेली आहे. आम्ही याच महिन्यात आम्ही सरकारी अधिकाऱ्यांनी कोणती गोष्ट आमचं न ऐकल्यामुळे आम्ही ही प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल खातं, SP ऑफिस सोलापूर, DYSP अकलूज, पोलीस इन्स्पेक्टर PI साहेब अकलूज यांना
याची पोच आमच्याकडे आहे व त्यांना आम्ही सगळं सांगितलेलं आहे व त्यांच्याकडे त्यांची याची पोच आहे. परंतु हा माने दिलीप सूर्याजी माने याचे त्याचा बंधू व त्याची 2 मुलं आम्हाला वारंवार नाहक त्रास व जीव मारण्याची धमकी, त्यांच्याकडे रिव्हॉल्वर असते, रिव्हॉल्वरने गोळ्या घालतो, अशी आम्हाला 2 ते 3 वेळा धमकी दिलेली आहे. तुम्ही तिकडे यायचं नाही. साहेब, आज आम्ही गरीब कुटुंबातली माणसं आहेत. आम्ही आज हा सदरचा प्लॉट विकत घेण्यासाठी इक्विटास बँकेचा आम्ही 30 ते 40 लाख रुपयाचं लोन काढलेलं आहे. त्याचे हप्ते आम्ही 70,000 ते 80,000 रुपये हप्ता आम्ही दर महिन्याला भरत आहे. तरी आपल्या मार्फत मी एवढं सांगू इच्छितो, जर काय हा व्यवसाय जर काय मला करता नाही आला किंवा मला ह्या लोकांनी व्यवसाय नाही करू दिला तर उद्या मला माझा जीव द्यावा लागेल व मला माझं परिवार मला पूर्ण संपवावं लागेल. कारण साहेब, माझं जगण्याचं कारण, मी कुणबी मराठा भूमीहीन माणूस आहे. माझ्याकडे कुठलीही भूमी नाही, काही नाही. आमचं जगण्याचं एकमेव साधन हे डेअरी व्यवसाय आहे. जर काही डेअरी व्यवसाय बंद केलं आणि जर का आमचा राहण्या खाण्याचा सगळं सोर्स बंद झाला तर साहेब आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. तसेच आणि या डिपार्टमेंटनी आम्हाला इतका नाहक त्रास दिलाय की कुणी फोन केला की आम्हाला बोलवून घ्यायचं, नाही ते प्रश्न विचारायचे, धमकी द्यायची, हे 1-2दा आमच्या बरोबर झाले. त्याच्यामुळे आम्ही ह्या वारंवार सगळ्या ठिकाणी पोच दिलेत आणि अजून सुद्धा आम्हाला त्यांनी जर काही त्रास द्यायचा प्रयत्न केला किंवा दिला तर साहेब मी इथं डिझेल आणून ठेवलंय, मी अकलूज पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मी आत्महत्या करणार आहे व दहन करणार आहे. एकंदरीत हा जो विषय आहे तो प्रॉपर्टीचा विषय आहे. या शिंदे कुटुंबाकडे 7/12 आहे. या शिंदे कुटुंबाकडे न्यायालयाचे कागदपत्र आहेत, त्यांच्या बाजूची ऑर्डरचे त्यांच्याकडे ते पुरावे आहेत. मात्र यांच्याकडे सगळे असताना देखील काही धनदांडग्यांकडून यांना नाहक त्रास दिला जातोय, त्यांच्या जागेवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. हा गोरगरिबावरती होणारा अन्याय आहे. याच ठिकाणी मावशी तुम्ही आहात, तुम्ही यांच्या कोण आहेत? आई. आता हे जे काय सांगतायत ते खरं आहे? सगळं खरंय, सगळं खरंय, सगळं खरं आहे. सगळं खरंय. हे जागा नक्की कोणाची आहे? आमची जागा आहे. तुमची जागा आमची आहे. जागा आहे. तुमच्याकडे 7/12 आहे, तुम्ही मालक सगळं आहात. सगळं आहे. हो. मग तुम्हाला या जागेतनं का काढायचा प्रयत्न करतात आणि कशामुळं? इथं येऊ नये म्हणून आम्ही. तुम्ही इथे येऊ नये, हा मग तुमच्या जागेवरती ताबा मिळवायचा हा प्रयत्न हा केला. असं करतोय. हो. साहेब, मला तुमच्या मार्फत हे सांगायचंय, 7/12 माझा लहान भाऊ नागेश शंकर शिंदे याच्या नावे, असेसमेंट उतारा त्याच्या नावे, 6 त्याच्या नावे. आम्ही कायदेशीर ज्या एखादा प्लॉट खरेदी करण्यासाठी व स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी ज्या ज्या गव्हर्नमेंट डॉक्युमेंटरी लागतात त्या सगळ्या डॉक्युमेंटरी आमच्या नावावर आहे. मग साहेब आम्हाला त्रास का? आज आम्ही व्यावसायिक माणसं आहे. आज आम्ही व्यवसाय सोडून साहेब भांडणं तंडण करत बसायचे का? आमचं आयुष्य, आमच्या दोन्ही भावाचं, आमच्या बायकांचं आयुष्य आम्ही पणाला लावायचं का? आम्ही आयुष्यभर जेलमध्ये बसायचं का? मग आम्ही साहेब, आमचं पंचकृषीमध्ये शिंदे डेअरी या नावाने चांगला व्यवसाय चालतो, आमचं नाव आहे अकलूजमध्ये. तरी तुम्ही याची दखल घेऊन साहेब तुम्ही आम्हाला न्याय द्यावा ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे. व तो दिलीप माने व त्याचा बंधू, त्याची मुलं यांच्यावर साहेब कारवाई झाली पाहिजे. ह्यांनी जे 2 नंबरचं धन मिळवून जे ठेवलेलं आहे साहेब, आम्ही याची चौकशी ईडी कडे लावणार आहे. आम्ही याची चौकशी इन्कम टॅक्स करणार आहेत. ह्याच्या गिरजणीला 50 एकर जमीन आहे, हे मी दुसऱ्या नावावर करून ठेवलेली आहे. ह्याचे महाबळेश्वरला प्लॉटिंग आहे साहेब, ह्याचं पुणे हडपसर मध्ये आहे, हे अथॉराइज नाहीये. हे सगळं 2 नंबर मध्ये पैसे कमवलेल्याच्या हे गुंतवून ठेवलेलं आहे आणि ह्याच्या सगळ्या भावबंदाच्या नावावर ह्या सगळ्या प्रॉपर्टी त्यांनी दिलेल्या आहे. मी याची सखोल चौकशी साहेब ईडी कडून व इन्कम टॅक्स ऑफिस कडून करणार आहे. तुम्ही त्यांचे बंधू राहतात का? मला सांगा, किती दिवसापासून, किती वर्षापासून हे तुमचं इथे या ठिकाणी दुकान आहे? हा व्यवसाय तुम्ही किती दिवसापासून करता? 4-5 वर्ष होऊन गेले हा व्यवसाय मी इथं करतो आहे. परंतु आजकाल ह्यांचा इतका जोर वाढला आहे की तो ह्या जागेमध्ये राहायचं नाही. हा प्लॉट आम्हाला दे, हा प्लॉट मेन चौकात आहे, तू इथं थांबायचं नाही म्हणून त्यांनी वारंवार मला सारखं सांगणे येते. माणसं पाठवून माझ्यावर बळजबरी केली जाते की तो हा प्लॉट आम्हाला लिहून दे. परंतु असं आमच्या ऐकण्यात आलं, आम्हाला असं सांगण्यात आलं की यांच्या जागेवरती तुम्ही कब्जा करताय असं समोरून सांगण्यात आलंय. हे खरं आहे का? हे साफ चुकीचं आहे. हा प्लॉट माझ्या नावावर आहे, सगळं 7/12 पासून सगळं माझ्याकडे आहे. याचं त्यांच्याकडे याबद्दल काहीही नाही. फक्त त्या पैशाचा वापर करून पोलीस यंत्रणा हाताशी धरून, मोठे लोक हाताशी धरून ते पूर्ण हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. एकंदरीत या कुटुंबावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय. सरळ सरळ जाणून येते, दिसून येते की यांच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट पूर्ण लिगली आहेत. दिवाणी न्यायालयामध्ये यांचा खटला चालू आहे. न्यायप्रविष्ट असताना कोणीही या ठिकाणी येऊन हस्तक्षेप करू शकत नाही, कारण ही प्रक्रिया न्यायप्रविष्ट आहे. यांच्याकडे 7/12 आहे, यांच्याकडे या सगळ्याच गोष्टीच्या कोरा कागद आहेत.
मात्र याच ठिकाणी काही धनदांडग्यांकडून या गरीब कुटुंबांना चेंगरण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रशासक या गोष्टीवरती जाग होईल का? नक्कीच या माध्यमातून या गरीब कुटुंबांना न्याय मिळू शकतं. तुर्तास याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट आमिर मोहोळकरसह मी नौशाद मुलानी, टाइम्स मराठी, अकलूज.